मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेचा राज्य सहसचिव आहे। पूर्ण या ठिकाणी पूर्ण तहसीलवरती तालुक्यातील जे शेतकरी शेतमजूर आणि इतर जे इथले नागरिक आहेत त्यांच्याकडनं ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून जी काय मागणी आणि जे काय इथे आंदोलन झालेलं आहे त्याला प्रथमतः मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि DYFI या दोन्ही संघटनेकडनं जाहीर पाठिंबा देतोय। आणि महाराष्ट्र सरकार जो की हेक्टरी फक्त 8,500 रुपये देण्याचं इथं त्यांनी मंजूर केलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करतोय। आमचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आणि CITU हे कामगार संघटना जी आहे आमची आणि DYFI या सगळ्यांची मागणी जी आहे किमान 50,000 हेक्टरी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे। शेतमजूर जे आहेत त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला 25,000 रुपये दर महिना दिला पाहिजे, त्यांचं कर्ज पूर्णतः माफ केलं पाहिजे। या सगळ्या मागण्यांना घेऊन उद्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठा मोर्चा विभागीय मोर्चा करत आहे आणि इथं सुद्धा आम्ही त्याच मागण्या करत आहोत। आणि शेतकऱ्यांची जी एकजूट आहे त्या एकजुटीसोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत असं मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि DYFI कडनं जाहीर करतो।